नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संक्रांतीच्या तिळगुळाची चव जिभेवर अजून रेंगाळतीये. गोड गोड बोलण्याचा आग्रह अजूनही आठवतोय. खरं म्हणजे असं हे गोड गोड वातावरण रथसप्तमीपर्यंत आपण अनुभवणार आहोतच. दरम्यान गणेश जयंती किंवा माघी चतुर्थी आणि वसंत पंचमीसुद्धा आपण साजरे करणार. यंदा इतका सुंदर योग जुळून आलाय म्हणून सांगू. मुंबईला प्रभादेवी परिसरातील श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा लाभ आम्हाला झाला. अतिशय जागृत असं हे प्राचीन देवस्थान आहे. 19 नोव्हेंबर 1801 साली लक्ष्मण विठू पाटील आणि देवबाई पाटील यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आम्ही 3 तास रांगेत उभं होतो, पण जेव्हा श्री सिद्धिविनायकाचं दर्शन झालं तेव्हा शीण भाग अगदी दूर पळाला. श्री सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची सिंदूरचर्चित मूर्ती पाहून धन्य धन्य झालो. माघी चतुर्थीच्या उत्सवाची जय्यत तयारी आणि भक्तजनांची अलोट गर्दी अशा वातावरणात शुभकार्य आणि सदिच्छा सिद्धीस नेणाऱ्या गणपती बाप्पाला मनोभावे आम्ही नमस्कार केला. मित्रमैत्रिणींनो, गणेश जयंती झाली की साजरी होते वसंत पंचमी. माघ महिन्यात शुक्ल पंचमीला येणारा हा सण वसंत ऋतूची सुरुवात मानली जाते बरं का. याशिवाय ज्ञान आणि कलेची देवता सरस्वती जयंतीसुद्धा या दिवशीच साजरी होत असते. पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून देवी सरस्वतीला पिवळ्या फुलांनी सजवून पूजा केली जाते. वसंत पंचमीपासूनच काही लोक मुलांसाठी विद्यारंभ करतात, शिक्षणाची कलेची सुरुवात करतात. कलाक्षेत्रात यश मिळावं म्हणून देवी सरस्वतीची पूजा केली जाते. आम्ही मुंबईतील महालक्ष्मी परिसरातील महालक्ष्मी मंदिरात गेलो आणि देवीच्या 3 शक्ती रूपांचं दर्शन आम्हाला झालं. महाकाली, महालक्ष्मी आणि माता सरस्वती. या प्राचीन मंदिराचा 1831मध्ये एक हिंदू व्यापारी धाकजी दादाजी यांनी जीर्णोद्धार केला असं सांगितलं जातं. असं म्हणतात की महाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती या तिन्ही देवतांच्या मूर्ती समुद्रात सापडल्या. भक्तजनांसाठी हे मंदिर एक ऊर्जास्थान आहे. अमंगलाचा, दुष्टांचा विनाश करणारी महाकाली, ऐश्वर्य समृद्धी देणारी महालक्ष्मी आणि ज्ञान आणि कला संपन्न जीवनदायिनी माता सरस्वती. या तिन्ही शक्ती देवतांचं दर्शन म्हणजे आमच्यासाठी होता धन्यतेचा क्षण. मित्रमैत्रिणींनो, वसंत पंचमीनंतर येतो तो रथसप्तमीचा सण. आरोग्य आणि सुखसमृद्धीसाठी सूर्यनारायणाची पूजा आपण करतो. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा जन्मदिवसही मानला जातो. या दिवशी लहान मुलांचं बोरन्हाण करतात. स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात. हळदी कुंकू समारंभाचा थाट तर काय वर्णावा. सुंदर सुंदर साड्या नेसलेल्या सुवासिनी एकमेकींना वाण देतात, उखाणे घेतात, हसतात, खेळतात, गप्पा गोष्टी करतात, एकमेकींजवळ मन मोकळं करतात, एकमेकींच्या साड्यांचंही कौतुक करतात. आता या क्षणी मला शांता शेळके यांची चंद्रकळा ही कविता आठवते बरं का. त्यातल्या या सुरुवातीच्या 4 ओळी आधी ऐकवते. आठवणीतील चंद्रकळेचा गर्भरेशमी पोतमऊ, आठवणीतील चंद्रकळेचा गर्भरेशमी पोतमऊ, गर्भरेशमी पदरापोटी सागर गोटे 9 खऊ. आठवणीतील चंद्रकळेवर, आठवणीतील चंद्रकळेवर तिळगुळ नक्षी शुभ्र खडी, आठवणीतील चंद्रकळेवर तिळगुळ नक्षी शुभ्र खडी, कल्पनेत मी हलके
हलक्या हाती उकलून बघते घडी घडी, उकलून बघते घडी घडी. आठवणीतील चंद्रकळेचा, आठवणीतील चंद्रकळेचा हवा हवासा वास नवा. स्मरणाने ही अवती भवती पुन्हा झुळझुळे तरुण हवा, पुन्हा झुळझुळे तरुण हवा. आठवणीतील चंद्रकळेच्या, आठवणीतील चंद्रकळेच्या पदरा आडून खुसू खुसू. आठवणीतील चंद्रकळेच्या पदरा आडून खुसू खुसू. जरा लाजरे जरा खोड कर, पुन्हा उमटते गोड हसू, पुन्हा उमटते गोड हसू. आठवणीतील चंद्रकळेवर, आठवणीतील चंद्रकळेवर हळदी कुंकू डाग पडे. आठवणीतील चंद्रकळेवर हळदी कुंकू डाग पडे. संक्रांतीचे वाण घ्यावया पदर होतसे सहज पुढे, पदर होतसे सहज पुढे. अतिशय सुंदर अशी ही चंद्रकळा. प्रत्येकीला वाटतं एक तरी चंद्रकळा आपल्याकडे हवीच. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कविता? अर्थात कविता सुंदरच आहे, पण आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. बरं, तर भेटूयात अशाच एखाद्या सुंदरशा कवितेबरोबर. नमस्कार.